नमस्कार, मी गौरी. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण बघणार आहोत पालक पनीरची रेसिपी. मी आता इथे कढई तापत ठेवलेली आहे. त्यावर पाणी टाकून आता इथे मी पालक टाकलेले आहे. पालक मी आधी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याचे देठ सगळे काढून घेतलेले आहे. लक्षात ठेवा, पालक एकदम स्वच्छ धुवून घ्यायची, कारण की त्याच्यामध्ये कधी कधी माती राहते. तर ती स्वच्छ धुवून मी आधी आता शिजवायला घेतलेली आहे. पालक आपण जास्त शिजवू द्यायची नाही, 2-3 मिनिटं शिजवायची. लगेच आपण त्याला थंड पाण्यात टाकून त्याच्यामध्ये 3-4 क्यूब टाकून द्यायचे. थंड पाण्यात टाकल्याने पालकाची जी ग्रीनरी असते, ग्रीन असतं, ते तसंच राहतं. म्हणजे पालकची जी भाजी असते ती ग्रीन राहते, काळपट वाटत नाही. आता कढईमध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे. त्यावर मी 1 चम्मच जिरे, 1 चम्मच मोहरी टाकलेला आहे. मोहरी आणि जिऱ्याला चांगली तडतडी येऊ द्यायची. आता यावर मी अद्रक, मिरची, लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट टाकलेली आहे. त्यानंतर आपण याच्यावरती हळद, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आता याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. आणि या मिश्रणाला चांगलं 2-3 मिनिटं झाकून शिजून घ्यायचं. आता बघा, इथे पालक थंड झाल्यानंतर मी त्याची पेस्ट केलेली आहे. आता इथे चांगली उकळी आली आहे या मिश्रणाला. त्यावर मी आता पालकची पेस्ट टाकणार आहे. याला चांगलं आपण हलवून घ्यायचं. इथे मी 1 टोमॅटोची पेस्ट केलेली आहे. एकच टोमॅटो टाकला आहे त्याच्यामध्ये. चांगलं याला आता मिश्रण एकजीव करून घ्यायचं आणि त्याला चांगली उकळी येऊ द्यायची. आता मी ते पनीरचे काप होते ते टाकलेले आहेत. पनीरमध्ये मी फक्त लाल तिखट आणि मीठ टाकून त्याला तव्यावरती चांगलं फ्राय करूनच घेतलेलं आहे. आता त्याला 2-3 मिनिटं चांगलं पनीर सोबत भाजीला शिजू द्यायचं. तयार आहे आपली पालक पनीरची रेसिपी. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा.